महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि प्रशासनातून या घडीची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. सिंघम अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढेंवर अखेर मोठी कारवाई होणार का? होय, ज्या तुकाराम मुंढेंच्या नावाने राज्यातील भेसळ माफिया थरथर कापतात, ज्यांच्या बदलीच्या भीतीने अख्खी प्रशासकीय सिस्टीम हादरते, त्याच तुकाराम मुंढेंना घेरण्यासाठी मंत्रालयात अत्यंत गुप्त हालचाली सुरू झाल्या आहेत. एका रात्रीत 600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतण्याची वेळ आली आहे आणि यामुळे संतप्त झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी तुकाराम मुंढेंच्या विरोधात थेट युद्धाची घोषणा केलीय. पण थांबा, खरी शॉकिंग बातमी तर पुढे आहे. एका बाजूला हजारो शेतकरी मुंढेंना पदावरून हटवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत, तर दुसऱ्या बाजूला काही जिल्ह्यांत मुंढेंच्या फोटोला चक्क दुधाचा अभिषेक घातला जातो आहे. एकाच वेळी एका प्रामाणिक अधिकाऱ्याला देव आणि त्याच वेळी त्याच अधिकाऱ्याला विलन ठरवणारे हे धक्कादायक राजकारण नक्की काय आहे? एका ऐतिहासिक दुग्ध संस्थेला थेट टाळे ठोकून मुंढेंनी नेमकी कोणती मोठी चूक केली? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंढेंच्या एका धडक निर्णयामुळे सरकार थेट अडचणीत आले असून त्यांची अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA आयुक्त पदावरून तातडीने हकालपट्टी होण्याची दाट शक्यता निर्माण झालीय. विचार करा, जो अधिकारी नेहमी गरिबांच्या आणि जनतेच्या बाजूने लढतो, त्या अधिकाऱ्याच्या विरोधात अचानक शेतकरीच का आक्रमक झाले? गांधीजींच्या पवित्र भूमीत म्हणजेच वर्ध्यात 5000 ग्राहक आणि शेतकरी एकत्र येऊन मुंढेंविरोधात कोणता मोठा कट रचत आहेत? ही केवळ एका अधिकाऱ्याची नेहमीप्रमाणे होणारी बदली नाही, तर यामागे महाराष्ट्रातील कोट्यवधी रुपयांच्या दूध बाजारावर ताबा मिळवू पाहणारी एक अत्यंत धोकादायक आणि अदृश्य शक्ती काम करते आहे. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे? मुंढेंची खरोखरच हकालपट्टी होणार का? आणि 600 शेतकऱ्यांच्या संतापाचा हा भडका सरकारला कसा महागात पडणार? पुढच्या काही मिनिटात आपण या प्रकरणाचा असा खुलासा करणार आहोत जो तुम्ही कोणत्याही न्यूज चॅनलवर पाहिला नसेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण प्रत्येक वळणावर तुम्हाला एक नवा धक्का बसणार आहे. आता आपण या प्रकरणाच्या मूळ कारणाकडे जाऊयात. हे वादळ नक्की कुठून सुरू झाले? तर या संपूर्ण वादाचे केंद्र आहे वर्धा जिल्हा. वर्ध्यात गोरज भंडार नावाची एक अत्यंत नामांकित आणि ऐतिहासिक संस्था आहे. ही संस्था केवळ नफ्यासाठी चालवली जात नाही, तर महात्मा गांधींच्या विचारातून स्थापन झालेली, गेल्या अनेक दशकांपासून ग्राहकांना अगदी शुद्ध दूध देणारी हक्काची संस्था म्हणून ओळखली जाते. सुमारे 600हून अधिक छोटे आणि गरीब शेतकरी रोज आपले दूध या गोरज भंडारमध्ये आणून जमा करतात. पण 2 दिवसांपूर्वी तुकाराम मुंढेंच्या सिंघम स्टाईल FDA पथकाने या गोरज भंडारवर थेट छापा टाकला. तपासणी दरम्यान काही तांत्रिक त्रुटी आणि नियमांचे कारण दाखवत अधिकाऱ्यांनी थेट या संस्थेला कुलूप ठोकले, म्हणजेच ती सील केली. आता विचार करा, एका रात्रीत ही संस्था बंद झाल्यामुळे 600 शेतकऱ्यांचे रोजचे 9000 लिटर दूध संकलन पूर्णपणे ठप्प झाले. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आणि ग्राहकही दुधासाठी वणवण फिरू लागले. शेतकऱ्यांचा थेट आरोप आहे की गुन्हेगारांसारखी कारवाई करून आमच्या प्रामाणिक संस्थेला का संपवले जात आहे. आणि याच तीव्र संतापामधून वर्ध्यात तुकाराम मुंढेंच्या विरोधात एका विराट मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. पण मित्रांनो, या संपूर्ण कहाणीत एक मोठा ट्विस्ट आहे. एकीकडे वर्ध्यात मुंढेंच्या विरोधात मोर्चा निघाला असताना उर्वरित महाराष्ट्रात मात्र याच्या अगदी उलटे चित्र पाहायला मिळाले. बीड, सोलापूर, माढा आणि धाराशिवमधील सामान्य दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले. पण ते मुंढेंचा विरोध करण्यासाठी नाही, तर तुकाराम मुंढेंचा सत्कार करण्यासाठी रस्त्यावर आले होते. सोलापूरच्या शेतकऱ्यांनी तर मुंढेंच्या फोटोला चक्क दुधाचा अभिषेक घातला आणि फटाके फोडून जल्लोष केला. याचे कारण असे की सामान्य शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की मुंढेंनी खवा, पनीर आणि दुधातील रासायनिक भेसळ करणाऱ्या मोठ्या माफियांना थेट जेलमध्ये टाकले आहे. शेतकऱ्यांचे स्पष्ट मत आहे की बाजारातील ही नकली दुधाची भेसळ जर पूर्णपणे थांबली तरच खऱ्या आणि घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याच्या दुधाला 50 ते 60 रुपये प्रति लिटर एवढा चांगला भाव मिळेल. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी विरुद्ध तुकाराम मुंढे असे हे चित्र अजिबात नाही, तर हे चित्र आहे कारवाईमुळे त्रस्त झालेले वर्ध्यातील स्थानिक शेतकरी विरुद्ध मुंढेंच्या भेसळमुक्तीच्या मोहिमेचे जोरदार स्वागत करणारे राज्यातील इतर लाखो शेतकरी. आता येऊयात सर्वात महत्त्वाच्या आणि शॉकिंग प्रश्नावर. तुकाराम मुंढेंची खरोखरच बदली होणार का? सूत्रांच्या मते राजकारण्यांच्या वरदहस्ताने चालणाऱ्या अनेक मोठ्या दूध डेऱ्या आणि मोठे भेसळ माफिया मुंढेंच्या या धडक कारवायांमुळे प्रचंड अडचणीत आले आहेत. आता वर्ध्यातील आंदोलनाचा हत्यार म्हणून वापर करून शेतकरी सरकारवर नाराज आहेत असा खोटा दबाव थेट मुख्यमंत्र्यांवर आणला जातो आहे.
तुकाराम मुंढेंच्या कारकिर्दीचा इतिहास पाहिला तर जेव्हा जेव्हा त्यांनी मोठ्या सिस्टीमला किंवा प्रस्थापित माफियांना हात लावला तेव्हा तेव्हा त्यांची तातडीने बदली झाली आहे. हा जुना इतिहास पाहता मंत्रालयात मुंढेंच्या बदलीच्या फाईलची हालचाल अतिशय वेगाने सुरू झाल्याची जोरदार चर्चा आहे. पण सरकारने एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी. अनेक शेतकरी संघटनांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की जर राजकीय दबावापोटी तुकाराम मुंढेंची बदली केली तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि मिस ब्रँडेड औषध साठा हा जप्त करण्यात आलाय. या कारवाईत पतंजलीच्या दिव्य फार्मसीचाही समावेश आहे. औषधे जादुई उपाय प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. देशात कायदा सर्वांसाठी समान असतो आणि जेव्हा नियमांचे उल्लंघन होते तेव्हा प्रशासनाला आपली भूमिका ही चोख पद्धतीनं बजावावीच लागते. योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली समूहाच्या पतंजली दिव्य फार्मसीवर अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात मोठी कारवाई केली आहे. राज्यभरात 7 जिल्ह्यातील 12 आयुर्वेदिक औषध विक्री स्थापनामध्ये ही कारवाई करण्यात आली. तर या धडक मोहिमेत प्रशासनाने तब्बल 73 लाख रुपयाचा संशयास्पद माल जप्त केलाय. पतंजलीच्या दिव्य फार्मसीच्या मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील ठिकाणांवरती ही धडक कारवाई करण्यात आली. संपूर्ण कारवाईचे नेतृत्व अन्न व औषध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढे करतात. प्रशासकीय वर्तुळात तुकाराम मुंढे हे नियमांचे कडक पालन करण्यासाठी परिचित आहेत. कोणत्याही राजकीय किंवा कॉर्पोरेट दबावाला बळी न पडता केवळ आणि केवळ कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी ही कारवाई केली. जेव्हा अशा बड्या ब्रँड्सवर कायदेशीर कारवाई होते तेव्हा ती प्रशासनाची कर्तव्य दक्षता दर्शवते आणि सामान्य ग्राहकांमध्ये या व्यवस्थेबद्दल एक विश्वास निर्माण होतो. दुसरीकडे पतंजली आणि रामदेव बाबा यांच्या उत्पादनांवर यापूर्वी सुद्धा अनेकदा देशातील सर्वोच्च न्यायालयाने आणि विविध यंत्रणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. स्वदेशी आणि शुद्धता या दाव्याच्या आधारे ग्राहकांचा विश्वास संपादन करणाऱ्या पतंजली सारख्या मोठ्या ब्रँडचा 80 लाखांचा माल जप्त केला जाणे ही गंभीर बाब आहे. जर उत्पादनांमध्ये नियमांचं उल्लंघन झालं असेल तर त्याची निष्पक्ष पद्धतीनं चौकशी होणं गरजेचं आहे, कारण हा थेट जनतेच्या आरोग्याशी जोडलेला विषय आहे. अन्न व औषध प्रशासनाने विभागनिहाय केलेल्या कारवाईत किती रुपयांचा औषध साठा जप्त झालाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. उपराजधानी नागपूरमध्ये 7,26,755 रुपयांचा औषध साठा जप्त. नाशिकमध्ये 7,10,945 रुपयांचा औषध साठा जप्त. पुण्यात एकूण 14,68,000 रुपयांचा औषधांचा साठा जप्त. मुंबईत 1,85,000 रुपयांचा औषधांचा साठा जप्त. कोकण विभागात 18,58,000 किमतीचा साठा जप्त. अमरावतीत 1,42,229 रुपये किमतीचा साठा जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये 48,718 रुपये किमतीचा साठा जप्त. पुणे विभागात 2 ॲलोपॅथी मिस ब्रँडेड औषधांचा 21 लाखांचा साठा जप्त. नागपूरमध्ये 7,26,755 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे एफडी